प्रेम हे आंधळं असतं, मग त्यासाठी काहीही करण्याची तयारी प्रेमी युगुलांची असते. असाच एक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. सोशल मीडियावरून एका 20 वर्षीय बांगलादेशी तरुणीची जळगावमधल्या एका तरुणासोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अशा स्थितीत या बांगलादेशी तरुणीने लग्नासाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. भारतात आल्यानंतर तिने आपला प्रियकर राहत असलेले जळगाव गाठलं. कोनिका राणी श्यामलचंद्र राय असे या तरुणीचे नाव आहे. शनीपेठ पोलिसांनी तिला आणि तिला आश्रय देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. शिवाय शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील जोशीपेठ भागात एक परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता कोनिका राणी ही तरुणी आढळून आली. चौकशी दरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील सुवर्ण कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्याशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून जळगाव गाठले. तिला या तरुणासोबत लग्न करायचे होते. ते दोघेही एकत्र राहत होते, पण तिने भारतात येण्याचा चुकीचा मार्ग निवडला. शेवटी ती वाईट पद्धतीने फसली. या प्रकरणी पोलिसांनी कोनिका राणी आणि चिन्मयवाला या दोघांविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपण विवाह केल्याचा दावा या दोघांनी केला असला तरी त्याबाबतचा कोणताही कायदेशीर पुरावा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी अवैध पद्धतीने राहत आहेत. त्यांच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे जळगाव पोलिसांनी माहिती मिळताच छापा टाकला. त्यात ही बांगलादेशी तरुणी हाती लागली. दरम्यान चिन्मय आणि कोनिका यांनी आपण लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र त्यांच्याकडे विवाहाचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही. बेकायदेशीर घुसखोरी केल्याप्रकरणी आता या प्रेमी युगलाला पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.